खंडोबाच्या मंदिरात गायीची कत्तल का केली आणि खंडोबाचं आणि बाणूबाईचं ज्या ठिकाणी लग्न झालं त्या धर्तीवर 33 कोटी देव आले होते। ते ठिकाण कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? चला सांगतो। पूर्वी धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग या ठिकाणी नळराजा आणि राणी दमयंती राज्य करीत होते। राणी दमयंती ही खंडोबाची खूप मोठी भक्त होती। तिने अनुष्ठान करून खंडोबाची खूप कठोर अशी तपस्या केली। खंडोबाच्या शोधात ती कर्नाटकमध्ये असलेल्या बिदर इथे आदि मैलापूर प्राचीन खंडोबा मंदिरात आली। खंडोबाकडून तिने वचन मागितले की हे देवा, मी तुझ्याकडे हात जोडून प्रार्थना करत आहे की तू माझ्या भक्तीचे फळ दे आणि माझ्या नळदुर्ग या ठिकाणी तू वास्तव्य करायला म्हणजेच राहायला ये। राणी दमयंतीची भक्ती पाहून आपला भोळा भंडारी तिच्यावर प्रसन्न झाला व तिला साक्षात्कार दिला। देव म्हणाला की हे राणी दमयंती, मी तुझी भक्ती स्वीकारून तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला एक वचन देत आहे की मी तुझ्या नळदुर्ग या ठिकाणी राहायला येईल। खंडोबाने दिलेले वचन ऐकून ती खूप आनंदित झाली व आपल्या निवासस्थानी परतली। काही दिवसानंतर एक अद्भुत चमत्कार झाला। नळदुर्ग या ठिकाणी असलेल्या बोरी नदीच्या किनाऱ्यावर भगवान खंडोबाचे दिव्य आणि अतिसुंदर शिवलिंग स्वयंभू प्रकट झाले। मग त्याच ठिकाणी खंडोबाची प्राणप्रतिष्ठा करून खूप आकर्षित व सुंदर मंदिर बांधण्यात आले। मित्रांनो, नळदुर्ग हेच ते ठिकाण आहे जिथे आपला कैवारी म्हणजेच भोळा भंडारी मल्हारी मार्तंड आणि बाणूबाई यांचं थाटात लग्न झालं होतं। त्या लग्नात 33 कोटी देवांसोबतच आपल्या मेंढ्यांना घेऊन अख्खी धनगरवाडी जमा झाली होती। मित्रांनो, तुम्ही विचार करा काय दृश्य असेल ते, जिथे आपल्या मल्हारी मार्तंडाचे आणि 33 कोटी देवांचे जमिनीला पाय लागले असे ते पावनभूमी म्हणजेच नळदुर्ग हे ठिकाण। पुढे जाऊन याच मंदिरात गाय कोणी आणि कशी कापली आणि मंदिरावरून वाद कसे निर्माण झाले हे मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगेन। मित्रांनो, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बसणार नाही म्हणून मी या व्हिडिओचे 2 पार्ट केले आहेत, ज्याची लिंक मी उद्या तुम्हाला खाली देईन। आणि आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल। तोपर्यंत येळकोट येळकोट, जय मल्हार।